वळूया टॉप 9 मोठ्या बातम्यांकडे। वन नेशन वन इलेक्शनचा विचार घेऊन पुढे जाणार भाजप समान नागरी कायद्याला आवश्यक समजतो। मोदींकडून आगामी काळातील अजेंडा सेट। हजारो कोटींचे घोटाळे आता बंद झालेत, भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई सुरूच राहणार, मोदींचा इशारा। पूर्ण देशाला भाजपच्या संकल्पपत्राची प्रतीक्षा असते। भाजपने आतापर्यंत दिलेली सगळी आश्वासनं पूर्ण केली आहेत। भाजपच्या संकल्पपत्रात युवा भारताच्या आकांक्षेचं प्रतिबिंब, मोदींचं वक्तव्य। नवी दिल्लीत पंतप्रधान मोदींच्या हस्ते भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध, अमित शहा, राजनाथ सिंह आणि जेपी नड्डाही उपस्थित। अभिनेता सलमान खानच्या वांद्र्यातील घराबाहेर गोळीबार, 2 अज्ञातांकडून गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर पहाटे 5 वाजेच्या सुमारास 4 राऊंड फायर। सलमान खानच्या घरावरील गोळीबाराचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर, गोळीबार करणाऱ्यांकडून ओळख लपवण्यासाठी हेल्मेटचा वापर। बिश्नोई गँगकडून सलमान खानला वारंवार धमक्या, पत्र आणि ईमेलच्या माध्यमातून बिश्नोई गँगकडून धमक्या आल्याचं समोर, तर पोलिसांकडून या धमक्यांच्या अनुषंगाने तपास सुरू असल्याची माहिती। मुंबईसह महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था संपूर्णतः उद्ध्वस्त, गृहमंत्र्यांचं फक्त विरोधकांवर गुन्हा दाखल करण्याचं काम। सलमान खानच्या घरावरील गोळीबारानंतर राऊतांचा सरकारवर निशाणा। अब की बार गोळीबार सरकार, कोयता गँग आणि गोळीबार हे गृह खात्याचं अपयश। सलमान खानच्या घरावरील गोळीबारानंतर सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका।